झी 24 तास एक पाऊल पुढे। मावळच्या कुशीत वडेश्वरच्या डोंगरावर विसावलेली सटवाई वाडी। पावसाळ्याचे दिवस वगळता इथे 8ही महिने 5वीला पुजलेली पाणी टंचाई। पण आज या गावाचं चित्र पालटलंय। टाटा मोटर्सच्या सुमंत मुळगावकर फाउंडेशननं वर्षभरापूर्वी एका जिवंत झऱ्याचा आधार घेत तळं खोदायला सुरुवात केली। गावकऱ्यांनीही श्रमदान केलं आणि पाहता पाहता तळं उभं राहिलं। पाहूयात एक खास रिपोर्ट। राज्यात आज अनेक गावं दुष्काळानं होरपळून निघाली आहेत। पिंपरी चिंचवड जवळ मावळ परिसरातही अनेक गावं अशीच पाण्याविना आहेत। त्यातलंच एक गाव म्हणजे मावळच्या कुशीत असलेलं सटवाईवाडी। पावसाळा वगळता इथं कायम पाण्यासाठी वणवण। पण आज सटवाईवाडीचं रुपडं पालटलंय। टाटा मोटर्स कंपनीच्या सुमंत मुळगावकर फाउंडेशननं सटवाईवाडीच्या गावकऱ्यांसाठी तळं उभारल्यानंतर गावात पाणी खळाळतंय। गावात पाणी आणणाऱ्या टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांचं ग्रामस्थांनी लोकार्पण सोहळ्यासाठी ढोल ताशांच्या गजरामध्ये जंगी स्वागत केलं। त्यांना औक्षण करण्यात आलं, त्यांची मिरवणूकही काढण्यात आली। अर्थातच गावात पाणी आल्याचा आनंद गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता। आम्ही पाऊस काळाच्या इथं म्हणजे ही विहीर बांधली, इथंच पाणी होतं। त्यावेळेस मग पाऊस काळी भर इथं भरायचं, नंतर मग उन्हाळा आला का उन्हाळ्याच्या नंतर मग आम्ही खाली जायचो वडेश्वरला। पण ही विहीर बांधल्यापासून आमची एकदम मस्त सोय झाली आणि अजून पण व्हावी अशी आमची नम्र विनंती आहे। महाराष्ट्रातील अनेक गावं आज दुष्काळानं होरपळत असताना सटवाईवाडीत आनंदाचे झरे वाहत आहेत। टाटा मोटर्स कंपनीच्या सुमंत मुळगावकर फाउंडेशन प्रमाणे जर मदत मिळाली तर दुष्काळग्रस्त भागाचं चित्र नक्कीच पालटू शकतं। झी 24 ताससाठी कैलासपुरी, सटवाईवाडी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।